सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपमध्येच दोन गट पडल्याचे दिसत आहे। आमदार सुभाष देशमुख हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप नेत्यामध्ये दोन गट निर्माण झाले आहेत। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भाजप काँग्रेस नेत्यांच्या पॅनल विरोधात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वतंत्र पॅनल लढवण्यावर ठाम आहेत। भाजपनं काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्यानं माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे स्वपक्षीय नेत्यांवर संतापले आहेत। मी बाजार समितीसाठी 5 ते 6 बैठका घेतल्या, त्यात सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे, विजयकुमार देशमुख हे देखील आले होते, परंतु काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कधी झाला हे माहिती नाही। कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला असेल तर मला बोलवलं नाही। मी कोर कमिटीत आहे की नाही हेही मला माहिती नाही, पण ज्या अर्थी मला बोलवलं नाही त्या अर्थी मी कोर कमिटीत नसेल असं वक्तव्य माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं। बाजार समितीची निवडणूक लागल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचे जवळपास 5 ते 6 मेळावे घेतले, बैठका घेतलेल्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार मी अनेकांच्या साक्षीनं आमच्या चारही म्हणजे तिन्ही लोकप्रतिनिधींना मी विनंती बैठकीला येण्याची केलेली आहे। एका बैठकीमध्ये सचिनजी आले होते, देवेंद्रजी कोठे आले होते, मालक दोन्ही बैठकीला आले नाहीत। सगळ्या बैठका घेतल्या आहेत, भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या आहेत। कोणतीही निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणूक म्हटलं की एक कोर कमिटी असते आमच्या पार्टीमध्ये। ते जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्षांनी बहुतेक कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये निर्णय घेतले असते। आता मला कोर कमिटीत मी आहे का नाही मला नक्की माहिती नाही। ज्या अर्थी बोलावलं नसेल त्या अर्थी मी कोर कमिटीमध्ये नसेल हे मी मान्य करतो, पण कोर कमिटीचा निर्णय एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या मतदारसंघाचा सेवक थोडंसं माहिती झाली असती की असं ठरलं आहे कोर कमिटीमध्ये आणि त्या कोर कमिटीप्रमाणे आम्ही असं निर्णय घेतो, आनंद वाटला असता। दरम्यान भाजपा स्थापना दिनाला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मार्गदर्शन केलं होतं, त्यात प्रत्येक स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांकरता झटा, नेत्यांच्या निवडणुका संपल्यात, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचे आदेश मानत मी कार्यकर्त्यांकरता निवडणूक लढवणार आहे। मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी जर काँग्रेससोबत जायला सांगितलं असेल तर तसा निरोप त्यांनी जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिला असेल तर मी तो स्वीकारेन असं माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं। जर तुमच्याकडे कुठं क्लिप मिळाली तर ते तुम्ही घ्या, मला थेट जरी म्हणले नसतील तर 10 लाख कार्यकर्त्यांना हे संबोधित केलेलं आहे आणि मी कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पक्षाचे दिलेले आदेश पाळतोय। माझ्या नेतृत्वानं, माझ्या अध्यक्षानं जो आदेश दिलेला आहे की आता याच्या पुढची निवडणूक कार्यकर्त्यासाठी झटते आणि मी कार्यकर्त्यासाठी अध्यक्षांचं जे सूचना आहे, अध्यक्षांचे जे आदेश आहेत ते आदेश खाली पाळण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मी निवडणूक लढणार आहे। जिल्हाध्यक्षांनी मला सोबत येण्याचं आवाहन केल्याचं मी केवळ बातम्याद्वारेच पाहिलं आहे, त्यांनी मला प्रत्यक्षात कळवलेलं नाही। या संदर्भात कोणतीच तक्रार करणार नाही, मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून प्रसार माध्यमांना दिली। मी कुणाचीही आजपर्यंतच्या इतिहासात सचिन कल्याण शेट्टीलाही माहिती आहे, मी कुणाचीही तक्रार प्रदेशाला करत नाही। मी स्वतः मला जेवढं शक्य आहे निभावण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून मार्ग काढण्याचा रडणारा कार्यकर्ता नाही, तक्रारी करणारा कार्यकर्ता।